गाठी उघडू. काय भाऊ लय आज इकडे फिरायला आणलं काय माझा कुठे तिकडे नेत नाही तुम्ही मला इकडे तू तिकडे म्हणली आज फिरायला जायचं आलो ना तुझ्यासोबत. आले म्हणून काही कौतुक नाही केलं आवरा नेहमी. पण आता पहिले तर लो मॅरेज करायच्या पहिले तर लय मला म्हणायची इकडे चालू फिरायला तिकडे चालू फिरायला मला घेऊन तेच जायचं. करतोय ना 5 वर्ष तेच चालू आहे. तेच चालू आहे. मग आता काही कंटाळा आला का काय? रोजच्या रोज एखादी गोष्ट रोज रोज भाजी खाल्ली तर बोर नाही होणार का ते इकडे फिर तिकडे फिर चालूच असतं रोज. म्हणजे काय एकच भाजी म्हणजे काय हे अर्थ काय झाला? अरे बोलण्याचा भाग झाला. आता सापुताऱ्याला गेलो 5 वर्षात किती फिरलो आपण आणि 5 वर्षात काय लग्न आली तर जास्त फिरायला आलो. मग मी पण माझे काय म्हणता ना लहानची मोठी 20 वर्षाची होईपर्यंत आईवडिलांच्या घरी झाले हां. आणि तुमच्यासाठी मी आले काय नाही म्हटलं हे रील बघू लागली रील कोणती रील बघू ते नाही रे काही नाही राहू दे ना. पण चल ते बोल काय बोलत होती बोल ना काय आहे नेमकं? काही नाही जाऊ दे बंद कोणाचा फोन आहे? फोन नाही हां बोल. पण कुठे फिरायला जायचं आधी काय बोलत होती फिरायचं नेलं ना फिरायला फिरायला येणार आहे कुठं हां कुठं? सापुताऱ्याला गेलो होतो ना आता परत. पण मी म्हणते काय कोणाच्या घडी घडी मॅसेज राहिले ते ते कंपनीच्या साहेबाचा फोन आहे. कंपनीच्या साहेब जाऊ दे ना तू बोल ना आता तिचं काय बोलत होती बोल बोल. इथं लेडीजचं नाव आहे ना इथं हं? नाही नाही कोणी? दे बरं इकडे. हं? कोणी? अरे हो ही म्हणजे ते ती ऑफिसमधली नाही का ती आबा आबा ती ऑफिसमधली आबा गोबा आबा गोबा नाही ती ऑफिसमधली एक मैत्रीण आहे. डबाचा आबा कोणी? ही डबा कोण आहे हं? ही म्हणजे नाही का ती माझ्या ऑफिसमध्ये ऑफिसमधली आहे ना ती. हा का ते मोठा डबा डबा नाही चांगली पिठाचा डबा नाही 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 काही नाही चांगली आहे ती मस्त. हा ना मग पिठाचा डबा कुठला डबा काय ती सुंदर आहे. लाज वाटत का काही लाज वाटत अरे पण ती मला बार आख्या नातेवाईकाला मी तोंडाला काळ लावून तुमच्या सोबत आली विश्वास आली आणि आता लगेच दुसरी पटवली पटवली नाही ये ती मैत्रीण आहे काही तसं काही नाही. मैत्रिणी असं बोलते ना एवढे ही मेसेज काय पण मैत्रिणी ते मग आयरीज गुड मॉर्निंग गुड नाईट असं आहे. हा का बरं गुड मॉर्निंग दुपारची पण गुड मॉर्निंग गुड नाईट दुपारी पण झोपतात काय तुला बी कर ऑफिसमध्ये तुला बी टाकतो ना मॅसेज करी नसलं नाही टाकत. मला फक्त सकाळ संध्याकाळ असतं बस. संध्याकाळ सकाळी तर जाता तर संध्याकाळचं हा येतो मी जेवायला बस. पण तुला काही कमी केले का ती मैत्रीण आहे आणि तसं काही नाही लपडं बिपडं काही नाही. नाही नाही नक्की जर लपडं सापडला असे टोलवीन मी तर बस कधी नाही नाही तसं काहीच नाही आहे. ती आज बोलत राहते म्हणून मी बोलत होतो फक्त. काय बोलत होतं? हे असंच काम करते ना ते बोलत होतो फक्त. हा का? हो, हो. त्या डब्याला जर का मी परत पाहिलं मॅसेज किंवा तुमच्यासोबत कुठं गाडीवर गाडी सगळं दोघांना पण मी अशी चेंजीन ना धरून बापरे एवढी तुझी हिंमत आहे का? हा हिंमत आहे का म्हणजे कशाला मारायचं तिचा काय संबंध आहे? तिचा काय संबंध आहे? हा. तिचा संबंध मग मी दाखवेल काय संबंध वगैरे. नाही आता ती एक काम कर तिचा काही संबंध नाही तसं करत बोलू नको तू. फक्त आम्ही कामाशी काम. हे बघा माझ्याशी नीट राहायचं असेल ना तुम्हाला तर सगळं सोडावं लागेल तर राहायचं नाही तर राहायचं नाही. कळालं का? कळालं का? कळलं बाई. हं? तर राहायचं नाही तर बिलकुल राहायचं नाही मला तिच्याशी बोलावंच लागेल पण तिच्यासोबत जावं लागेल म्हणजे फिरावं लागेल. मग जा मोबाईल तुम्ही जा. आता काय करायचं अगं काम आहे आता माझ्यासोबत काम करतो मग जावंच लागेल ना. नाही मी आता मी माझे कुठं पण जाते तोंडावर माझं तुम्हाला नको आहे ना. अरे तुम्हाला मी एखादी तुला कुठं चांगली सोडले? दिसली का लगेच तिच्याकडं जाता आणि म्हणजे तुम्ही काही बाहेर बदलत राहायचं काय तुम्हाला तिला बी ठेवायचं आणि तुला बी ठेवायचं. हां नाही म्हटलं तुला ठेवायचंय तिला नाही ठेवायचं असं. हां का म्हणजे ठेवायचं म्हणजे ऑफिसमध्ये ठेवायचं तिचं तिला काम करू द्यायचं आणि तू आहे ना घरी. पागल माणसा. अरे बाबा आता बस झालं. अरे तिचं पण आलं मी जरा ती नाही का पावसात अडकली जरा घेऊन येतो मी तिथं तू इथं गेला पळून ना आता येतो का नाही काय माहिती. गेलं मी त्या रागा सांगता बा तिने त्याला फाईट करून मुरली तिकडं असं लोकांचं काय करते. मी याला सगळं आईवडील सोडले याच्यासोबत एवढं प्रेम दिलं एवढं याच्यासोबत राहिले एवढं घरदार सोडून याच्यासोबत आले आणि हा पण सोडून गेला. मग गेला तर मी काय करू बाई मी कुठं राहू मग.
मला तर राहायला जागा नाही, बोलायला जागा नाही, सांगायला जागा नाही. आता कुठं आईवडिलांकडे जायला पण नाक नाही राहिलं मला. आता त्यांचं नाक मी ठेवलं नाही तर मग जाऊ तरी कशी. त्यांच्या विरोधात मी लव्ह मॅरेज केलं ना. पश्चाताप झाला. पुरी न कधी करू नका ग बाया असं. मी फसले तसे तुम्ही नका फसू कधी जिंदगीमध्ये. या लोक आहे ना असे राहतात. त्यांना थोडं जरी कोणी भेटलं ना चांगलं का लगेच त्याचं सोडून जाता निघून दुसरीकडं तोंड घालायला. आम्हाला तोंड मारायला का काय म्हणतात ते मला येत पण नाही ना. दुसरं कोणी चांगलं दिसलं की लगेच खालून वरून पाहायचं, लगेच तिला पटवायचं, लगेच तिच्या मागं पळायचं. आणि जीव काढते ती बाई आपल्यासाठी सगळं नातेवाईक सोडून आलेली राहते, तिला रस्त्यावर सोडून द्यायची अशी आजकाल माणसांची सवय शो झाला तरी. त्याच्यामुळे तुम्ही कधी चुकी नका करू. मी केली आहे नको बाबा परमेश्वरा, मी आता कधी चुकणार नाही असं.